अजित पवारांसोबत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलाय। आपण मनापासून शरद पवारांसोबत आहोत, सध्या थोडा दबाव आहे म्हणत आम्ही इकडे राहतोय असं आमदारांनी सांगितल्याचं जयंत पाटील म्हणाले। अजितदादा आजचे पालकमंत्री आणि उद्याचे मुख्यमंत्री असं पोस्टर पुण्यामध्ये झळकलेले पाहायला मिळतात। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी पुण्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली, तर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना थेट अमरावती आणि सोलापूरला पाठवल्यानं ते नाराज झालेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आजच्या सर्व नियोजित बैठका रद्द करण्यात आलेल्या आहेत। अजित पवारांची प्रकृती आणखीनच बिघडली, त्यामुळे आज ते कोणतीही बैठक घेणार नाहीयेत। देवगिरी या शासकीय निवासस्थानी आजचे कार्यक्रम राखीव असल्याचं त्यांच्या दैनंदिन कार्यक्रमात दाखवण्यात आलं। अजित पवार नाशिक आणि रायगड पालकमंत्रीपदासाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नाशिकमध्ये भुजबळांना तर आदिती तटकरेंना रायगडच्या पालकमंत्री करा अशी अजित पवारांची मागणी आहे। नाशिक पालकमंत्रीपदी दादा भुसेच कायम राहावेत यासाठी मुख्यमंत्री आग्रही आहेत आणि रायगडऐवजी रत्नागिरी पालकमंत्री घ्या असं शिंदेंचं म्हणणं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हुकुमशहा बनत चाललेत अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांनी मोदींवर जोरदार टीकेचा भडीमार केलाय। राष्ट्रवादीच्या दिल्लीतल्या कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते। देशातलं वातावरण बदलत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं। भाजपनं कमळाऐवजी वॉशिंग मशीन चिन्ह घ्यावं असा टोलाही त्यांनी लगावला। आमदार बच्चू कडूंनी भाजपवर पुन्हा टीका केली आहे। आधी मित्रपक्ष म्हणून जवळ घ्यायचं आणि मग अफजल खानासारखी मिठी मारायची अशी भाजपची वृत्ती असल्याची टीका बच्चू कडूंनी केली। काही दिवसांपासून बच्चू कडू सातत्यानं भाजपवर टीका करतात। बीड लोकसभा मतदारसंघासाठी भाजपनं पंकजा मुंडेंनाच थेट मैदानात उतरवायची तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय। पंकजा मुंडेंना तसा आग्रह केल्याचंही समजतंय। पंकजा मात्र लोकसभा निवडणूक लढवायला इच्छुक नाहीत। पाथर्डी शेवगाव विधानसभा मतदारसंघातून लढण्याचा प्रस्ताव त्यांनी पक्षासमोर ठेवल्याची माहिती सूत्रांकडून येते। खिचडी घोटाळ्यामध्ये संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊत यांना आर्थिक गुन्हे शाखेनं नोटीस बजावली होती। संदीप राऊतांनी आता सकाळी 11 वाजता आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावं असे आदेश यामध्ये देण्यात आले। शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंना खुलं आव्हान दिलंय। आगामी लोकसभा निवडणूक ही कल्याणमधून लढवून दाखवा असं चॅलेंज शिंदेंनी दिलंय। किसमे कितना है दम ते पाहूया असं शिंदे म्हणाले। परदेश दौऱ्यांवर टीका करणाऱ्या माजी मंत्री आदित्य ठाकरेंना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलंय। 2022 मध्ये उद्योग खात्याशी संबंधित दौऱ्यामध्ये पर्यटन मंत्री आणि ऊर्जा मंत्री कसे गेले असा सवाल त्यांनी उपस्थित केला। माहितीच्या अधिकारात ही माहिती समोर आल्याचा दावा सामंतांनी केलाय। देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसणारे उद्धव ठाकरे आणि शरद पवार आपले पक्ष शोधतात असा शब्दांमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगलीमध्ये तासगावमध्ये टीका केली। बेईमानी करणाऱ्यांच्या सूड काळ घेतो आणि आता किंचित शिल्लक राहिलेली राष्ट्रवादी संपवून टाका असं आवाहनही त्यांनी केलं। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोल्हापूर जिल्हा दौऱ्याआधी भाजपमधले मतभेद समोर आलेत। भाजपत नुकत्याच झालेल्या नियुक्त्यांवरून जुने कार्यकर्ते नाराज आहेत। भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि संघटन सरचिटणीस बाबा देसाई यांच्यासह अनेक माजी तालुका अध्यक्ष भाजप विरोधात उभे राहिलेत। निवडणूक आयोगानं आज निवडणुकीसाठी निरीक्षकांची बैठक बोलावली आहे। निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी रणनीती आखण्याकरता ही बैठक बोलावण्यात आली आहे। निवडणूक आयोग सकाळी 10:30 वाजता या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेणार। संभाजीनगरच्या लोकसभा आखाड्यात आता मनसेनं सुद्धा शड्डू ठोकलाय। आज मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वातल्या बैठकांमध्ये संभाजीनगर लोकसभेची चाचपणी केली जाणार आहे। हिंदुत्व आणि विकासाच्या नावावर निवडणूक लढण्याचा इरादा मनसेनं व्यक्त केला आहे। आपचे खासदार संजय सिंह यांच्या अटकेनंतर आपच्या कार्यकर्त्यांनी सोलापुरात आंदोलन केलं। स्वतःला बेड्या घालून त्यांनी अटकेचा निषेध केला। कट्टर इमानदारांना अटक करा अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या। पुण्यातल्या सासवड इथं दलित आणि मुस्लिम संघटनांनी जन आक्रोश मोर्चा काढला। राज्यात वाढत चाललेला जातीय तणाव आणि हिंसाचाराविरोधात यावेळी संघटनांनी आंदोलन केलं।
मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यात 2 दिवसांपूर्वी दिल्लीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तज्ज्ञांशी चर्चा करून सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली जाणार असल्याचं सूत्रांनी म्हटलंय. मराठा आरक्षणावरून मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात पुन्हा एकदा वाद पेटण्याची चिन्ह आहेत. आम्ही 2-3 दिवसांपासून छगन भुजबळांविरोधात बोलत नाही, त्यांनाही लोक अंगावर घालायचे उद्योग बंद करावेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी भुजबळांना समज द्यावी असा इशारा जरांगे पाटलांनी दिला. गडचिरोलीत ओबीसी महासंघानं विराट मोर्चा काढला. या मोर्चात सर्वपक्षीय ओबीसी नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले. मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देऊ नका अशी मागणी यावेळी करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोलेमध्ये आदिवासी समाजानं मोर्चा काढला. धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देऊ नये अशी मोर्चेकऱ्यांची प्रमुख मागणी आहे आणि या मोर्चामध्ये महाविकास आघाडीचे अनेक नेते, कार्यकर्ते सहभागी झाले. नांदेडच्या शासकीय रुग्णालयातल्या मृत्यूचं तांडव थांबत नाहीये. गेल्या 24 तासामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला, तर 3 बालकांसह 14 जण दगावलेत आणि त्यामुळे 4 दिवसांमध्ये मृतांची संख्या 51 वर पोहोचली आहे. 2 ऑक्टोबरला 24 जणांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर आणखी 26 जणांचा मृत्यू झाला. नांदेड रुग्णालयातील मृत्यूच्या बातम्या या मीडिया टीआरपी वाढवण्यासाठी दाखवत असल्याचा अजब आरोप रुग्णालयाचे अधिष्ठाता श्याम वाकोडे यांनी केलाय. नांदेडमधल्या रुग्णांचा मृत्यू दर हा सामान्य असल्याचा दावा वाकोडे यांनी केलाय. तसंच आपल्याला डीन पदावरून हटवण्यासाठी हे षडयंत्र कोणीतरी रचल्याचा दावा वाकोडे यांनी केलाय. पालकमंत्री दादा भुसे आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी नाशिक जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. रुग्णालय प्रवेशद्वाराजवळ ड्रेनेज फुटल्यानं त्याची दुर्गंधी पूर्ण रुग्णालयात पसरली. रुग्णालयाचं विदारक सत्य लपवायला चक्क कुंड्यांचा वापर केला गेला आणि यावर दादा भुसेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नांदेड शासकीय रुग्णालयातल्या मृत्यूनंतर हिंगोलीचे भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन सोयी सुविधांची पाहणी केली. रुग्णालयातल्या असुविधा तात्काळ दूर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. नागपूरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मनसेनं डीनना घेराव घातला. या महाविद्यालयामध्ये 1 ते 3 ऑक्टोबर दरम्यान 43 रुग्णांचा मृत्यू झाला आणि त्यासाठी रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा, निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा मनसेचा आरोप आहे. रुग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा असल्याचा आरोपही मनसेनं केला. चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील गैरसोयींविरोधात रुग्णालयाबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली. या रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची रिक्त पदं तातडीनं भरण्याची मागणीही त्यांनी केली. सोलापूरमधील शेकडो डॉक्टरांकडून खासदार हेमंत पाटील यांचा निषेध करण्यात आला. खासदार हेमंत पाटील यांची खासदारकी रद्द करून त्यांना यापुढे निवडणूक लढता येऊ नये अशी मागणी जिल्ह्यातील डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांकडून करण्यात आली. खासदार हेमंत पाटील यांनी नांदेडच्या शासकीय रुग्णालय अधिष्ठात्यांना शौचालय साफ करायला लावलं आणि या कृतीवर खासदार सुप्रिया सुळे चांगल्याच भडकल्या. हिंमत असेल तर खासदार हेमंत पाटील यांनी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्र्यांसमोर हे तमाशे करावेत अशा शब्दांमध्ये त्यांनी पाटील यांना सुनावलं. पुण्यामधल्या ससून रुग्णालयातील औषधं तसंच रुग्णांची माहिती घेण्यात आली आहे. रुग्णालयामध्ये 1200 ते 1300 रुग्ण ॲडमिट आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर ससून रुग्णालयातला मृत्यूदर हा 1% आहे. दिवसभरामध्ये विविध कारणांनी जवळपास 10 रुग्णांचे मृत्यू होत आहेत. अमरावती जिल्ह्यातल्या चिरोडी गावामध्ये डेंग्यूचे 24 रुग्ण आढळलेत आणि यामधल्या एकाचा मृत्यू झाल्यानं संपूर्ण गावामध्ये भीतीचं वातावरण आहे. गावात डेंग्यूचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर तालुका आणि जिल्हा स्तरावरून उपाययोजना करायच्या सूचना ग्रामपंचायतीला देण्यात आलेल्या होत्या. मात्र ग्रामपंचायतीनं काही न केल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. अकोला शहरातल्या खड्डेमय रस्त्याकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटानं रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही काळ वाद झाला. बांधकामानंतर काही महिन्यामध्ये रस्त्याचे 3 ते 4 वाजलेत. मात्र महापालिका त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या निमित्तानं करण्यात आला. लातूरच्या निलंगा तालुक्यातल्या हसोरीमध्ये सातत्यानं भूकंपाचे धक्के जाणवतात. त्यामुळे भयभीत झालेल्या नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन कुटुंबातील संख्येप्रमाणे पत्र्याचे शेड्स द्यावेत तसंच गावाचं पुनर्वसन लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी त्यांनी केली. पुण्यातलं शिवाजीनगर बस स्थानक आता त्वरित सुरू व्हावं यासाठी काँग्रेसनं आंदोलन केलं. हे बस स्थानक गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय होती. स्थानकाबाबत निर्णय झाला नाही तर मुख्यमंत्र्यांची पुण्यामध्ये वाट अडवू असा इशारा काँग्रेसने दिला आहे.
आम आदमी पक्षानं कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं श्राद्ध घालत आंदोलन केलं. अनधिकृत होर्डिंग्ज उभारून पालिकेचं उत्पन्न बुडवणाऱ्या बिल्डरवर कारवाई न केल्यानं हे आंदोलन करण्यात आलं. कल्याण पोस्ट ऑफिस कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आला. सरकारनं लागू केलेल्या विविध योजनांचं कमिशन बंद झाल्यानं पोस्ट एजंट्सनी हे आंदोलन केलं. या आंदोलनामध्ये शेकडो एजंट सहभागी झाले होते. यवतमाळमध्ये सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थी आणि पालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची भरती ही कंत्राटी पद्धतीनं केली जाणार आहे. या विरोधात यावेळी आंदोलन करत रोष व्यक्त करण्यात आला. लाल मातीतली कुस्ती म्हणजे